तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। बातमी होती पाहिजे काय लिहायचं ते मोदीजींनी काय दिलं, देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं, आमदारांनी काय दिलं, आणि तुझ्या गावात जे आलं ना ते बबनराव लोणीकरनं दिलं 25 वर्षात। दुसऱ्याने काळ्याची टप्पी दिली नाही, कोणता पक्षाला असू द्या आणि कोणत्याही पक्षाच्या नेत्याला माझं आव्हान आहे, गावातल्या कोणत्याही सरपंचाला, जिल्हा परिषद सदस्याला, पंचायत समितीच्या सदस्याला तुम्ही कोणत्याही पक्षाला तुमच्या आणि काड्याची डब्बी आणून दाखवा, नाही तर झेंडूबामची बाटली आणून दाखवा डोक्याला लावायला। नाही आणू शकत तुम्ही, कशाचे पक्ष, कशाला धरून बसलात पक्ष? पक्ष काय आहे? जो पक्ष आपल्याला हे सगळं देतो तो आपला पक्ष काय? जटायू पक्ष येतो आपल्या तालुक्यात, जटायू पक्ष आहेत। काय पक्ष आहेत? काय आणलं, काय दिलं, काही करणार आहेत? त्याला विचारा या मारुतीच्या पारावर आणि सांगा की आम्ही हे आणतो गावाला, आम्ही ते आणतो। ते करत नाहीत, ते म्हणजे अमुक नळग्याचा रोड उकरून काढा आणि त्याच्या बातम्या लावा, अमुक मनोहर खलोकरचा रोड उकरून काढा। आमचा काही संबंध नाही, ते कोणी माझे नातेवाईक नाही। गुत्तेदारासारखं काम करा, नीट काम करा। नीट काम नाही केलं तर मी नेहमी सांगतो की तुला काळ्या यादीत टाकी, तुझं बिल काढणार नाही। लावली मी आता त्या चौकशी नळग्याची कामाची, ऐकत नाही येत नाही म्हणजे एवढं कटाऊट नको ना बाबा, हे पोरांना सांभाळ। एवढ्या मोठ्या गाड्या आहेत, काळ्या मोठमोठ्या 50-50 लाखाच्या डोळ्यात सलत्यात लोकांच्या, लोकांचं खोटं आहे त्या आल्या कुठून आले? म्हणून मला आपल्याला सांगायचं की कुचरवाट्यावरची चर्चा जी असते ना, तर ही चर्चा ऐकूच नका, ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका। अरे ते कुचरवाट्यावर बसलेले ते 5-6 काट्टे 10 काट्टे असतात, त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले, तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले, तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे। अरे आमचाच घेतो ना, आमच्याच कागदावर करतो, आम्हालाच बोलतो, चुकीचं लिहितो। अरे म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। मी प्रामाणिक माणूस आहे, इमानदार माणूस आहे, पक्ष पाहत नाही, काम करतो आणि काही जर चुकलं तर मात्र सोडित नाही। शेवटी राग येतो माणसाला। पहा बरं, तुमच्या आमदाराच्या काळात असं काही होतंय? त्या घनसावंगी विधानसभामध्ये 100 कोटी हो शेतकऱ्यांचे पैसे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।